नमस्कार मित्रांनो, मागे मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. बऱ्याच लोकांना तो आवडला, बऱ्याच लोकांनी व्हायरलसुद्धा केला, बऱ्याच लोकांनी शेअर केला, बऱ्याच लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ टाकण्यामागचा उद्देश हाच एकच आहे की जनजागृती व्हावी. आपण जे मतदान करत आहे, बऱ्याच लोकांना सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की आपल्या मतदानाचा हक्क काय आहे, त्याची किंमत काय आहे, परंतु आपण कधीकधी विसरून जातो. मी फक्त तुम्हाला एक आठवण करून देत आहे की मित्रांनो, आता 2-4 दिवसांनी प्रचार सुरू होईल. बरेच लोक रिपीट आहेत, बरेच लोक पक्षाचे आहे, बरेच अपक्षाचे आहे. तर मित्रांनो, हे लोक तुमच्याकडे मतदान मागायला येतील, तर आपण यावर विचार केला पाहिजे की यांनी मागच्या 5 वर्षामध्ये खरंच आपल्या वार्डाचा, आपल्या शहराचा विकास केला का? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आपण त्या व्यक्तीला त्याची प्रतिमा कशी आहे, त्याचे सामाजिक कार्य कसे आहे, तो खरंच आपले प्रश्न सोडवू शकतो का, आपल्या वार्डाच्या समस्या दूर करू शकतो का, हा विचार करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यानंतर बरेच लोक दादागिरी करणारे राहतात, बरेच ठेकेदारी करणारे राहतात. तर आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे की हा व्यक्ती कसा आहे. तो जर परत तसाच असेल तर तुमच्या वार्डाचं कधीच भलं होणार नाही, तुमच्या शहराचं कधीच भलं होणार नाही. म्हणून आपण तो व्यक्ती कसा आहे पहिले ते निवडावे, त्यानंतरच आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. कारण कसं आहे की आपल्या मतदानाची किंमत दाखवण्याची ही वेळ आहे की आपण सध्याच इतिहास घडवू शकतो, सध्याच आपण काहीतरी बदल करू शकतो. कारण हा आपल्याला चान्स आहे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचा. तर आपण बरेच आपले जे सर्वसामान्य लोक असतात ते फक्त मतदान करतात, मोकळे होतात मित्रांनो. पण आपण कधी त्या 5 वर्षामध्ये त्या नगर परिषदेमध्ये तेथे जाऊन कधीच पाहत नाही की इथे काय चालते. इथचे अधिकारी, नगरसेवक, नगराध्यक्ष मिळून काय गोळबंगाल करतात, हे खरंच शहराचा विकास करतात का की स्वतःचाच विकास करतात, याकडे आपण कधीच लक्ष देत नाही. आणि जे सामाजिक कार्यकर्ते शहरामध्ये असतात, जे खरंच सोशल वर्क करतात, ते लोक ज्यावेळेस यांना जाब विचारायला जातात तर ते लोक त्यांना विरोध करून त्यांच्या विरोधामध्ये कंप्लेंट्स दाखल करतात, पोलीस कंप्लेंट्स करतात, त्यांच्यावर केसेस दाखल करतात. कारण त्यांना माहीत असते की हा व्यक्ती जर ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर घेऊन आला तर आपलं भांडण फुटेल. म्हणून ते लोक काय करतात, ते लोकप्रतिनिधी, ते अधिकारी मिळून सगळे त्या व्यक्तीचा विरोध करून त्यावर केसेस करतात. तर आपण प्रत्येकजण सगळ्यांनी जर युनिटी दाखवली, सगळ्यांनी जर एकता दाखवली, सगळे लोक आपण दर महिन्याला एक तारीख फिक्स करून दर महिन्याला त्या नगर परिषदेमध्ये जाऊन त्या आपल्या एरियाच्या नगरसेवकाला भेटून त्याला विचारायचं की का रे बा, काय तुमच्या काय स्कीम्स गव्हर्नमेंटच्या आलेल्या आहे, कोणत्या योजना आलेल्या आहे, तुम्ही राबवल्या का, की तुम्ही ते कागदावरच राबवून त्याचे पैसे खाऊन घेतले, हे सगळं बघणं आपलं काम आहे. त्यामुळे मित्रांनो, असे सामाजिक कार्य करणारे लोक निवडून द्या, जे खरंच याचा विकास करतील, आपल्या वार्डाचा विकास करतील, आपल्या शहराचा विकास करतील. असे लोक निवडून नका देऊ की ज्यांनी मागच्या 5 वर्षात तुम्हाला सगळ्या गोष्टी काय केलं, काय नाही केलं, हे सगळं तुम्हाला माहीत आहे. म्हणून स्वच्छ उमेदवार निवडून द्या. आणि माझा व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडत असेल तर जनजागृतीच्या हेतूने हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.